नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. तर आता मी शास्त्री पुलावरनं पुढे आलो आहे. छोटासा हॉल्ट घेतो आहे. ताक आहे, वेडेवाकडे विचार मनात आणू नका. हिंग मीठ लावलेलं मस्त ताक आहे. जरा त्याचा आस्वाद घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. ताक हा माझा आवडता मित्र आहे. भरपूर आवडतं ताक. त्यात हिंग मीठ लावलं की मग बघायलाच नको. एक छोटासा हॉल्ट घेतला. जरा गाडीचे टायर पण शांत होतात, थंड होतात. आता पुढच्या प्रवासाला आपण निघूया. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. पावसाचा आनंद घेताय का सगळे? भिजलात का पावसात आधी? मला थोडंसं भिजायला मिळालं, पण धो पावसात भिजायचा जो अनुभव असतो तो अजून मला घेता नाही आलाय. बघूया. तर आता आपण नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय वांद्रीपासून. वांद्रीतनं आता आपण पुढे निघालोय. वांद्रीपर्यंतचा प्रवास तुम्ही बघितलात की आता तसा फार काही त्रासाचा नाही राहिलाय. फक्त कुठे निवळीचा पूल त्या ठिकाणी ट्रॅफिकचा थोडा प्रॉब्लेम होणार आहे, कारण तो पूल सुरू नाही झाला तर. अदरवाईज तिथेही काही इश्यू असणार नाही. बाकी ओव्हरऑल रस्ता चांगला झाला आहे. हा त्याला म्हणतात उक्षी फाटा. इथनं डावीकडे उक्षी रोड आहे. इथे सुद्धा काय उजव्या हाताला पाणी कसं साचलंय. पाण्यात गाडी घालू नका, मी वारंवार सांगतो. गाडी सटकते. तर तो उक्षी रोड आहे, त्या रोडनी तुम्हाला उक्षी मार्गे रत्नागिरी जाता येतं, म्हणजे मजगाव या एअरपोर्ट रोड मार्गे. किंवा उजवीकडे तुम्ही पुढे गेलात तर गणपतीपुळ्याला जाता येतं. गणपतीपुळ्याला जायचं असेल तर दुसरा डायरेक्ट संगमेश्वरातनं रस्ता आहे. तुम्हाला इकडे येण्याची गरज पण नाही. म्हणजे मुंबईहून येत असाल तर संगमेश्वरचा जो शास्त्री पूल आहे, त्या शास्त्री पुलावरून तुम्हाला उजवीकडे वळलात, डिंगणी रोड म्हणतात, त्या रोडनी तुम्ही गणपतीपुळ्याला डायरेक्ट जाऊ शकता. इवन रत्नागिरीत यायचं तर रत्नागिरीत पण येऊ शकता. अंतरात थोडंसं कमी जास्त होतं. मध्यंतरी त्या रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे भरपूर रस्ता तो फोडून ठेवलेला होता. आता त्याचं स्टेटस काय मला माहिती नाही आहे. ज्यांना कोणाला जर तिथल्या रोडचं स्टेटस माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये लिहून सांगा, मी सगळ्यांनाच समजेल. पण तिथला रस्ता मध्यंतरी फोडलेला होता. पण तो रस्ता पण चांगला आहे, फक्त अरुंद आहे रस्ता. अदरवाईज आपला हा आत्ताचा रेग्युलर जो हायवे झालेला आहे हा व्यवस्थित आहे, चांगला आहे. एक 2-4 ठिकाणं मधली सोडली तर बाकी रस्त्याला आता प्रॉब्लेम काही नाही. आणि प्रॉब्लेम नाही याचा अर्थ 100 आणि 150च्या स्पीडने जायचं नाही आहे. 80चा स्पीड, मला वाटतं आता 90चा मॅक्झिमम लिमिट केलेलं आहे या हायवेला. म्हणजे 4 लेन हायवे जे आहेत त्यांना 90चं बहुतेक लिमिट आहे. त्याच्यात जर काही बदल असतील, कोणाला माहिती असेल तर कृपया त्याची माहिती कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि मी जे मागे वाचलं होतं त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. 80 होतं पूर्वी आणि नंतर मग ते 90 केलं होतं. आता नवीन काय लिमिट आणखीन केलं असलं तर मला माहिती नाही आहे. मानस पोंड. त्या मधला जो पॅच आहे हा जरासा बघा. इथे परत ते ठिगळ ठेवलेलंच आहे. हे का ठेवलंय त्या ठेकेदारालाच माहिती. आणि हा पूर्वीचा आपला रस्ता पूर्ण डोंगर आता फोडून झाला आणि मधनं आपला रस्ता झालाय. समोर ही पूर्वीची गावं. हे माझ्या मते आता परचुरी असं वाटतं. डाव्या हाताला जे दिसतंय गाव तर परचुरी असावं. नदीला आत्ता तरी बऱ्यापैकी पाणी आहे, त्याच्यामुळे यावर्षी तशी पाणी टंचाई जाणवेल असं सध्या तरी दिसत नाहीये. अर्थात ते पाणी
होतं कसं माहिती, राहतच नाही, सगळं वाहून जातं. वास्तविक ह्या ज्या अशा नद्या आहेत तिथे मध्ये मध्ये बंधारे घालून ते पाणी अडवलं गेलं पाहिजे. एक ठराविक हाईटचे बंधारे ते भरून तिथे निदान पाणी मुरेल तरी त्या जागेत. आपल्याकडे काय होतं, फ्लो होऊन पुढे जातं पाणी, मुरणं हा प्रकार कमी राहतो. त्याच्यामुळे नंतर मग परत पाणी नाही अशी अवस्था आता व्हायला लागली आहे. आता आपण सोनगिरी जवळ आलो. उजव्या हाताला आंबेड बुद्रुक, आंबेड खुर्द आणि आंबेड बुद्रुक. खुर्द आणि बुद्रुक असे ते दोन प्रकार पूर्वीचे आहेत गावांमधले. इथे सुद्धा जुना पूल आपला होता. हा सोनगिरीचा फर्स्ट स्टॉप. पुढे आता परचुरी गाव मला वाटतं यायचंय अजून. मगाशी चुकून सांगितलं, परचुरी ते वेगळं असणार कुठलं तरी. परचुरी पुढे येतं. परचुरीचा ब्रिज आपला झालेला आहे, त्याच्यामुळे आता काय तिथे प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि हे सिमेंटचे आत्ता झालेले रस्ते, आत्ताच त्याच्यावर खपल्या निघायला लागल्यात, भोकं पडली आहेत, काय काय ठिकाणी मोठे मोठे क्रॅक गेलेत. गुणवत्ता हा पुन्हा इथे विषय येतोय. म्हणजे काय क्वालिटीचे रस्ते आहेत आणि ह्याच्यासाठी आम्ही टोल भरणार. तर इथे डाव्या हाताला आहे परचुरी, हा परचुरीचा पूल. त्याची एक बाजू झालेली म्हणायला हरकत नाही, कारण वरचा रस्ता नाही अजून केलाय त्यांनी, आणि पलीकडचं काम मात्र रेंगाळलंय. ते स्लो मोशन मध्ये चालू आहे. आणि इथे मात्र रस्ता जो आहे तो मध्ये सगळे पॅच खडबडीत तसेच ठेवलेले आहेत. तर वास्तविक पलीकडची बाजू त्यावेळेला ट्रॅफिकसाठी ओपन ठेवलेली होती. ह्याचं काम तुम्ही करत होता. करायचं ते एक मार्गे सगळंच करायचं ना पूर्ण. हे लोकांना दाखवायला आम्ही एक पूल ओपन करून दिला, हे दाखवायचं आणि खड्ड्यातनं त्यांना न्यायचं. हे यांचं लॉजिक काय समजत नाही. आता हा रस्ता आहे बघा, हा सगळा खडबडीत तसाच ठेवून दिलेला आहे. हा पूर्ण करायचा आणि मगच ओपन करायचं ना सगळं. हा आता परचुरीतनं आपण पुढे आलो. आता परचुरी फाटा आहे तो खाली गेला पुलाच्या. तिथून तुम्ही डावीकडे वळलात की नदीवर पण पूल आहे, त्या पुलावरून तुम्ही मग परचुरीला जाऊ शकता. इथे रस्त्याला तुम्ही आता जर बघितलं ना, एवढे क्रॅक आहेत सगळे पूर्ण. आणि माझ्या मते ना संगमेश्वर पर्यंत असंच आहे. म्हणजे रस्त्याला तशी लेवल पण नाही, अशी धडधडत जाते गाडी. आणि हे बघा आत्ताच केवढे क्रॅक पडायला सुरुवात झाली. सध्या गुरांची चंगळ आहे, गाई म्हशी बैल. म्हणजे थोडक्यात त्यांची रोज पार्टी आहे. एवढा सगळा चारा आता त्यांना मिळतोय, अगदी ताजा ताजा, एकदम फ्रेश. इथे पलीकडची बाजू बंद केली कारण ते दरड कोसळलेले. हे बघा इथे सुद्धा उजव्या हाताला बघा दोंडे खाली आलेत. ते बऱ्याच पट्ट्यात ह्या पलीकडच्या साईडला दगड खाली आले, त्या दरड कोसळलेली आहे. त्याच्यामुळे पलीकडची बाजू आता सध्या बंद ठेवली आहे. इथे जरा परत आपल्याला समोरनं गाड्या येणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. हा मस्त इथे धबधबा, गाडी त्याची धुवून घेतोय तो. इथे आपण पूर्वी एका खिंडीतनं जायचो. आता कोणाला आठवत असलं तर बघा, छोटीशी खिंड होती आणि मग हा पुढचा रस्ता होता. जुने माझे जे व्हिडिओ आहेत
त्याच्या मी क्लिप अशा टाकतो मुद्दाम, या व्हिडिओत पण मी टाकेन ते. एक जुन्या आठवणी. हा पाठचं दार उघडं ठेवून का बाबा चाललाय, काहीतरी आहे का? होय, बॅनर ठेवलेले आतमध्ये. आता पावसाळ्यामध्ये कॉन्क्रीटचं काम होत नाही बघा, हे सगळं मशीन झाकून ठेवलेलं आहे प्लॅस्टिक लावून. कारण धो पाऊस असताना काय सिमेंटिंगचं काम होऊ शकत नाही. हा आता इथला पॅच आहे, इथे सुद्धा कदाचित ट्रॅफिक जाम होऊ शकतं जेव्हा गणपतीचं ट्रॅफिक सुरू होईल त्यावेळेस. यांच्या गाडीला काहीतरी झालं. अरे बापरे, काय ऍक्सिडेंट झाला की काय गाडीचा? होय, कशाला तरी जाऊन ठोकलेली दिसते. मोठा नाहीये पण जरा चेपलंय सगळीकडून. समोर मस्त धबधबा दिसतोय बघा. आपल्याकडे रस्त्याला अनेक ठिकाणी एक बोर्ड असतो बऱ्याच वेळेला, नजर हटी दुर्घटना घटी. आणि ते खरंय. गप्पा मारत असताना ड्रायव्हरचं लक्ष समोरच पाहिजे हो. तो जर शेजारच्याचं तोंड बघत गाडी चालवायला लागला आणि 80-90च्या स्पीडला गाडी चालवतो, एक 2-3 सेकंद जरी त्याची नजर हटली तर गाडी तुमची ढगात गेली म्हणूनच समजा. आता त्या ADAS सिस्टीम्स वगैरे ज्या आलेल्या आहेत, ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम ADAS, त्या तुम्हाला हेल्प करतात. पण कसं होतं की जरा तुमची लेन इकडे तिकडे झाली, ती पायी ओरडायला लागते, लेन चेंज झाली, लेन चेंज झाली. मग अशा वेळेला ते इरिटेटिंग होतं थोडं. हा बघा, इथे हा परत डावा पॅच केलेलाच नाहीये. हे बघा, मित्र सगळे बसलेत, पण प्रत्येक जण लक्ष कशात आहे? मोबाईल मध्ये. अरे, डुबुक झालं त्याचं. कोकण रेल्वेचा पूल. आणि हे हायवेवर आता हे मला वाटतं नूतनीकरण झालं. पहिल्यांदा असं छोटं बसकळ अशा टाईपचं हॉटेल होतं. आता बघा, जरा नवीन बांधलंय सगळं त्याने. मैत्री पार्क जरा आधुनिक झालं चांगलं. हा, हे पलीकडे त्यांचं जुनं हॉटेल आहे. हे बघा, हे महाराज मध्येच रस्त्यात ठाण ठेवून बसलेले आहेत. आणि हे गुरं जरा त्यांच्या मुवमेंट वरती लक्ष ठेवा, अंदाज घ्या. काही वेळेला एकदम रस्त्यावर धावत येतात मध्येच. आणि आता आपण बोलत बोलत संगमेश्वर जवळ आलो. पुन्हा एकदा मी विनंती करेन, जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण जितके व्हिडिओ शेअर कराल, जितके सबस्क्रायबर वाढतील, तेवढा आम्हाला एक पॉझिटिव्ह फायदा त्यातनं असा असतो की आम्हाला आणखी नवीन व्हिडिओ बनवायला आनंद मिळतो. चला, कोणतरी आपल्याला फॉलो करतंय का? काही वेळेला मी ज्या गाड्यांबद्दल टिप्स देतो, काय सूचना देतो, काही जणांचे मला पर्सनली फोन आले, व्हॉट्सअपला मेसेज टाकले त्यांनी की हे तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला काही फायदे झाले. बरं वाटतं, आपल्या चांगल्या 4 गोष्टी लोकांनी ॲक्सेप्ट केल्या. बाकी याच्यातनं फार मोठा काय आर्थिक गणित आहे अशातला भाग नाही. आपल्याला काय आर्थिक सपोर्ट करायचा असेल तर करू शकता, कोणाला जबरदस्ती नाही, विनंती पण नाही. एखाद्याला वाटलं बा हा असे व्हिडिओ बनवते, आपण थोडे त्याला आपण काहीतरी आर्थिक मदत करू, करा, माझं काय म्हणणं नाही.
काही जण आहेत की ते QR कोड जो असतो तोच व्हिडिओमध्ये टाकतात आणि तो सारखा फ्लॅश करत बसतात. माझा तसला स्वभाव नाही. एक तर याच्यात मी माझा पण आनंद शोधतोय आणि माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. आपण संगमेश्वरच्या पुलावर आलो. दोन्ही बाजू चालू झाल्या आहेत, फक्त हे जरा वरची काय काय काम आहेत हे पेंडिंग आहेत. इथली ट्रॅफिकची कोंडी मात्र आता या वर्षी गणपतीत तुम्हाला बघायला मिळणार नाही, आणि ह्या दोन्ही बाजू चालू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे समोरचं ट्रॅफिक असणार नाही. पण हे रस्ते जे आहे, वरचा रस्ता आहे बघा, हे सगळं खाली वर उबड धाबड कसं पण केलेलं आहे. काय त्याला भविष्यात काय करणार आहेत, पुढे काय असंच आहे कोण असतं. हे बघा नक्की गाडी, किंवा याला आपण असं म्हणू सध्या तरी नॅचरल स्पीड ब्रेकर्स. पण अशा याच्यावर तुम्ही स्पीड जास्त ठेवून गाडी चालवू शकत नाही. पण मरू दे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो तरी इथे होणार नाहीये. नाही तर इथे गणपतीमधली जी वाहतूक कोंडी मी सुद्धा एकदा बघितली आहे. बाप रे बाप. म्हणजे त्या जुन्या पुलावर आपल्या जे ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली होती, ती पैसा पण हायस्कूलच्या पलीकडे लाईन गेली होती. सगळं ब्लॉक. आणि कसं होतं, कुठेच तुम्हाला जायला रस्ता नाही. आणि हा नवीन रस्ता बघा केवढी भोकं पडलेत, दणदणीत भगदाड आहेत. ते खरोखर म्हणजे काय क्वालिटी म्हणून हे रस्ते झाले. आणि उद्या जरा झाल्यानंतर मात्र टोल मात्र लगेच आम्ही भरायचा आहे त्या असल्या रस्त्यांसाठी. माझा एक शब्द आहे, मी वापरत नाही शक्यतो, आता इथे पब्लिकमध्ये नाही वापरत, पण ते काही वेळेला असं अगदी वाटतं सांगावं म्हणून सगळ्यांना. जाऊ दे, ज्याला जाणून घ्यायचा त्याने मला मेसेज करा, त्याला मी पाठवेन तो शब्द. आणि आता इथे पैसा पण हायस्कूल जवळ पण आलोय. इथे सुद्धा वरची कामं जी आहेत मध्ये सुरू होती, बहुतेक आता झाली आहेत काय समजत नाही ना. हे बघा इथे गाडी स्लो झाली त्याची म्हणजे काहीतरी ठिगळ लावून ठेवलेलं आहे बघा. हे थोडे थोडे ठिगळ आहेत असो, पण त्याने काय फार मोठा फरक नाही पडत. कारण काय, त्याच्यापेक्षा जी पॉझिटिव्ह बाजू मला दिसते की दोन्ही बाजू चालू झाल्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इथे कमी होणार आहे गणपतीमध्ये. त्याच्यामुळे ती थोडीशी ठिगळ तिथे राहिली म्हणून काय फरक पडत नाही. फक्त गाड्या जरा सावकाश चालवा, कारण अचानक मोठा खड्डा समोर आला तर गाडी आपटू शकते. आता आपण शास्त्री पुलाजवळ आलो. इथे हा व्हिडिओ मी थांबवणार आहे. पुन्हा एकदा विनंती करेन, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. इथून समोर गेलात तुम्ही, कसबा गाव आहे, इथे शंकराचं पुरातन मंदिर आहे, कर्णेश्वर मंदिर. नक्की विजिट करा एकदा, खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं. आणि हा नवीन शास्त्री पूल आता आपण जातोय हा.